जय महाराष्ट्र, मी फराह खान या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। उत्तम शरीर असणं तुम्हा आम्हा सर्वांची इच्छा असते आणि त्यासाठी आपण सर्वच प्रयत्न करतो। मात्र हे प्रयत्न योग्य त्या दिशेने सुरू आहेत का, हा खरा प्रश्न आहे। आणि उत्तम शरीर यष्टी मिळवण्यासाठी हल्ली प्रत्येकाचा जिमकडे ओढा वाढलाय। मात्र झटपटरित्या फिटनेस मिळवण्याचा प्रयत्न हा जीवावर देखील बेतू शकतो आणि त्यामुळे तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे केवळ वरून उत्तम दिसणारं शरीर हे आतूनही तितकंच सुदृढ असणं गरजेचं आहे आणि योग्य पद्धतीने व्यायाम त्याबरोबरच आहारही तितकाच महत्त्वाचा आहे। जिममध्ये गेल्यावर कसा व्यायाम करावा, आहार कसा घ्यावा आणि काय करावं काय करू नये याबद्दल अनेकदा अनभिज्ञता दिसते आणि त्यामुळेच नाशिक आणि वसईसारख्या घटना घडतायत। तर या घटना होऊ नयेत यासाठी योग्य मार्गदर्शनाचीही गरज आहे आणि त्यामुळेच आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत जिम करा जपून या विशेष कार्यक्रमात। दरम्यान या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सुहास खामकर। यांची ओळख करून द्यायलाच नको, कारण मिस्टर एशिया, मिस्टर इंडिया अशा अनेक पुरस्कारांवर त्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे। सर, तुमचं स्वागत आहे या विशेष कार्यक्रमात। तुमचं या कार्यक्रमामध्ये आपण स्वागत देखील केलेलं आहे। या चर्चेला सुरुवातही करणार आहोत, मात्र त्या घटना पाहूया ज्यामुळे व्यायाम करण्याच्या पद्धतीतील अज्ञान हे समोर आले। नजर टाकूयात। जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाल्याच्या 2 घटना नुकत्याच घडल्यात। कालच वसईमध्ये व्यायाम करत असताना एका 30 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय। जेनिडा कारवोला असं तिचं नाव आहे। तर वसईच्या एव्हरशाईन जिममध्ये जेनिडा वर्कआउट करत असताना अचानक ती कोसळली। तिला शेजारच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। महत्त्वाचं म्हणजे जेनिडा ॲथलेटिक पटू होती। त्याचबरोबर थाळीफेक, भालाफेक आणि गोळाफेक या खेळांमध्ये राष्ट्रीय स्तरावर जेनिडाची निवड झाली होती। तर दुसरी घटना ही नाशिकमधली आहे। आपण पाहू शकता, नाशिकमध्ये अजिंक्य लोळगे या 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। बॉडी झोन जिममध्ये व्यायाम करताना चक्कर येऊन अजिंक्य कोसळला आणि शरीर सौष्ठवात नाव करायचं म्हणून त्यानं जिम जॉईन केलं होतं। जिम करताना हृदयावर प्रेशर आल्यानं अजिंक्यचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। तर जिम करताना ट्रेनरची भूमिका ही महत्त्वाची असते। जिम सुरू करण्याआधी ट्रेनरकडून जो शेड्यूल आणि आहारासंदर्भात ज्या सूचना केल्या जातात ते पाळणं देखील गरजेचं असतं। आपण जाणून घेऊयात काय म्हणतायत जिम ट्रेनर। विजयजी, काय सांगाल मला महत्त्वाची गोष्ट की ज्या 2 घटना घडल्या त्या 2 घटनेला तुम्ही कशा प्रकारे बघता? कैसा है, आदमी ने भी एक्सरसाइज करना चाहिए, थोड़ा सा उसको देखना चाहिए पहले अपना खुद का पावर क्या है कभी एक्सरसाइज किया है नहीं किया, वो अपने स्टूडेंट से पहले पूछना चाहिए ट्रेनर ने। अगर उसने कभी एक्सरसाइज नहीं किया है तो उसको कम से कम लाइट वेट वार्म अप करके लाइट वेट 5-10 मिनट में एक्सरसाइज करा के छोड़ देना चाहिए। धीरे उसका टाइमिंग रेट बढ़ाना चाहिए। जी एक नवीन पॅशन तयार झालेली आहे मसल दाखवण्याची, आणि त्यासाठी मग वाटेल त्या स्तराला जाऊन इतक्या हेवी जिम करण्याची एक पद्धत पण पाहायला मिळते किंवा एक ट्रेड पाहायला मिळतो। तर तो किती धोकादायक असतो आणि तो टाळण्यासाठी काही उपाय असू शकतात का? हेवी जिम करणं म्हणजे त्याच्यात इंजुरी होऊ शकतात। पहिले तर हेवी नाही करायचं, पहिले कमी हळूहळू वाढवायचा वेट। हेवी आपोआप होऊन जाते एकदम, काही दिवसांनी आपला वेट आपल्या जब एक्सरसाइज करते हो तो उसके बाद तुरंत अपने आप बढ़ जाता वेट। एखादा जर का नवीन मुलगा आला त्याला मग सेटल व्हायला किती महिने लागतात आणि त्या वो तो उसके बॉडी पे डिपेंड करता है। जैसे कोई दुबला पतला रहा, हर किसी का बॉडी सिस्टम अलग अलग रहता है, सबका सेम नहीं रहता है, उसके डिपेंड करता है वो कितना उसमें रजिस्टर है। फिर धीरे हम उसको देख के उसके हिसाब से उसका एक्सरसाइज बढ़ा सके। किसी का जल्दी हो जाता है, किसी का लेट होता है, किसी को 2 महीने लगते हैं, किसी को 6 महीने लगते हैं। हर किसी का बॉडी अलग रहता है, तो उसके हिसाब से उनको शेड्यूल्स करना पड़ता है। ज्या व्यक्तीची प्रकृती खराब आहे किंवा ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे किंवा इतर काही प्रॉब्लेम आहे, अशा व्यक्तींनी जिम करणं टाळायला पाहिजे किंवा जर जिम करायचंच असेल तर कोणती काळजी घ्यायला पाहिजे? जैसे हर चीज़ को हार्ट की प्रॉब्लम है उन्होंने तो लाइट एक्सरसाइज करनी चाहिए। ब्रीदिंग फास्ट नहीं, ज़्यादा नहीं होना, थोड़ा धीरे करना चाहिए बस। प्रकृति खराब असेल, कोणाला ताप असू शकतो, ताप जिसको बुखार है उसने कभी एक्सरसाइज नहीं करना चाहिए। जिनका तबीयत खराब है उन्होंने एक्सरसाइज नहीं करनी चाहिए।
तर आपण बघू शकतो की जर का तुम्ही जिम करत असेल तर तुम्हाला वेळेचं नियोजन पण करावं लागतं, तुमच्या आहारावर देखील लक्ष द्यावं लागतं आणि इतकंच नाही तर तुमचा जे कोणी तुमचे ट्रेनर असेल त्याच्या सल्ल्यानं हा जिम करावं लागतं. असं जर का तुम्ही केलं तर असे अपघात टाळू शकतात. नाहीतर आपण बघितलं की 2 आठवड्यामध्ये ज्या 2 घटना घडल्या त्यामुळे निश्चितच धक्कादायक आहे आणि यामुळे कुठेतरी जे तरुण वर्ग आहे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे. कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह तुषार कोहळे, जे महाराष्ट्र न्यूज, नागपूर. तर आपण पाहिलंय जिम ट्रेनरचं काय म्हणणं आहे आणि त्याचबरोबर त्या दुर्दैवी घटना देखील आपण पाहिलेल्या आहेत आणि आता आपण मार्गदर्शन घेणार आहोत सुहास खामकर यांचं. सर, आपण पाहिलं या 2 घटना पाहिलेल्या आहेत आणि तुम्ही सुद्धा बॉडी बिल्डर आहात, जिममध्ये जाता, तुम्ही या घटनांकडे कशा पद्धतीने पाहता? सर्वात पहिल्यांदा याच्यामध्ये व्यायामामुळे किंवा जिममध्ये गेल्यामुळं जे होतंय असं बऱ्याच जणांना वाटतंय, तर ते चुकीचं वाटतंय मला. अच्छा. कारण व्यायामाने असं काहीही होत नाही. अच्छा. तर हे होतंय हे त्याच्या अगोदर त्याची शरीरयष्टी कशी आहे, अच्छा, त्याबरोबर तो आहार कसा घेतोय अच्छा, आणि तो दिवसभरामध्ये त्याचं शेड्यूल कसं आहे याच्यावर ते डिपेंड आहे. तर आता ह्या केसेस ज्या झालेल्या आहेत त्या बाबतीत जर पहिली नाशिकची केस बघितली तुम्ही तर त्याच्यामध्ये असं म्हणता येईल की तो एकतर आजारी होता, अच्छा, त्याला व्यायामाची सवय नव्हती आणि तो गेल्यानंतर त्यानं अगदी वॉर्मअप वगैरे नीट केला नसावा, याच्यामुळे त्याला तो प्रॉब्लेम झाला असावा. आणि कालची जी वसईची जी घटना आहे त्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ती स्पोर्ट्समन होती, तिचा स्टॅमिना चांगला असणार, पण ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्यांचा डाईट जो आहार आहे अच्छा, तो बरोबर नसावा. अच्छा, कारण ह्याच्यामध्ये बरेच वेळेला जो अशा पद्धतीचे केस होतात त्यामध्ये मोस्टली हार्ट अटॅकमुळेच हा प्रकार होतो. अच्छा, तर याच्यामध्ये मला असं वाटतंय की आपला जो आहार आहे त्याच्यामध्ये तेलाचं जे प्रमाण असतं ते बंद केलेलं सर्वात उत्तम. मध्ये कुठलंही तेल असू दे त्याच्यामध्ये मार्केटमध्ये सांगितलं जाते की ह्याच्यामुळे हे होत नाही, हे होत नाही, तर तेल हे तेल आहे, तर ते बंद केलं पाहिजे असं मला वाटतं दररोजच्या म्हणजे आहारामधून. तेल घेऊच नाही. घेऊच नाही. आता माझ्या बाबतीत जर मला सांगायचं असं वाटतंय, आमचे बॉडी बिल्डिंग जे करतायत बॉडी बिल्डर बरेच वेळेला वर्षामध्ये जवळजवळ 4 ते 5 महिने डाईट करत असतात अच्छा, आणि त्यानंतर जेव्हा कॉम्पिटिशन नसतात तेव्हा ते रेग्युलर वगैरे खात असतात. पण माझ्या बाबतीत मी असं करतो की मी पूर्ण वर्षभर मी डाईट करत असतो. अच्छा, तर म्हणजे याची 12ही महिने. 12ही महिने डाईट करतो. तर कारण हेच आहे की आपण जे करत असताना आपल्या शरीरामध्ये ज्या बदल होत असतात ते ऑफ सीझनमध्ये सर्वात जास्त होत असतात. तर ते आपण खाल्लेलं कुठं जात नाही, ते आपल्या शरीरामध्येच असतं आणि त्याचे दुष्परिणाम मग नंतर होतात. अच्छा, तर त्यामुळे अशा घटना घडत असतात. तर मला असं वाटतं की डाईट सर्वात महत्त्वाचं आहे, त्यानंतर मग व्यायाम. अच्छा, नक्कीच. सर, आपण पाहिलंय की कशा प्रकारे या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत, दुर्दैवीच म्हणाव्या लागतील आणि तुम्ही म्हणताय की हे जिममुळे झालेलं नाहीये, तर दुसऱ्या काही याच्यासाठी कारणीभूत असतील, वेगळी कारणं असतील. मात्र तुम्ही काय सांगाल, जिमला जाताना काय करावं, कशा पद्धतीने व्यायाम करावा? सर्वात पहिल्यांदा असं आहे, नवीन जर व्यायाम तो व्यक्ती करत असेल तर सुरुवातीला त्यांनी जिमला जायच्या अगोदर, म्हणजे सर्वांसाठीच ते लागू होते, जिमला जात नसेल तरी सुद्धा त्याने 1 वर्षातून कमीत कमी एक पूर्ण बॉडी चेकअप केला पाहिजे. मी तर 6 महिन्याला करतो, पण कमीत कमी वर्षातून एकदा केलं पाहिजे. त्याचं कॅलेस्ट्रॉल असेल, बॉडीमधल्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कारणीभूत असतात त्या क्लिअर होतात. त्यानंतर आपल्याला समजते की आपण पुढं काय केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग तो जेव्हा जिममध्ये जाईल तर जिममध्ये गेल्यानंतर प्रत्येक जिममध्ये चांगले शरीरयष्टी असणारे कमीत कमी 4-5 जण तर असतातच. आणि जे नवीन येणारे असतात ते त्यांना बघून एवढे प्रभावित होतात की एकदम हेवी व्यायाम करायला सुरुवात करतात. तर ती चुकीची पद्धत आहे. जिममध्ये गेल्यानंतर सुरुवातीला एक वॉर्मअप केला पाहिजे चांगल्या पद्धतीनं, स्ट्रेचिंग केलं पाहिजे व्यवस्थित आणि त्यानंतर मग व्यायामाला हळूहळू सुरुवात केली पाहिजे. जेणेकरून आपलं जे ब्लड प्रेशर आहे ते एकदम न वाढवता स्लोली जेव्हा अप होईल तेव्हा ते चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. अच्छा, म्हणजे एकदाच न करता हळूहळू ते वाढवणं योग्य असतं. नक्कीच. सर, आणखी एक गोष्ट म्हणजे जिम करत असताना आपला आहार कशा पद्धतीचा असावा? ह्याच्यामध्ये बॉडी बिल्डिंगच्या बाबतीत किंवा नॉर्मल जरी बघायला गेलं तरी कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन याची बरोबर मात्रा असेल तर चांगल्या पद्धतीनं आपली शरीरयष्टी डेव्हलप होऊ शकते. एक सिंपल मी तुम्हाला सांगतो, आता समजा एखाद्या व्यक्तीचं जर 50 किलो वजन आहे
तर त्याला दिवसाला कमीत कमी एक 100 ग्रॅम तरी प्रोटीन पाहिजे. अच्छा. म्हणजे त्याच्या बॉडीच्या डबल. म्हणजे आता त्याचं 50 वजन आहे तर 100 ग्रॅम त्याला दिवसाला प्रोटीन घ्यायचं आहे. अच्छा. आणि त्याचे कार्बोहायड्रेट जे आहेत ते त्याच्या डबल म्हणजे प्रोटीनच्या डबल म्हणजे 200 ग्राम ते 250 ग्राम दिवसाला घेतलं तरी चालतं. मग आता ते कार्बोहायड्रेट घेताना पण कशा पद्धतीने घ्यायचे, आपलं गहू आहे, राईस आहे, त्याच्यामधून वेगवेगळ्या पद्धतीने ते दिवसभरामध्ये कॅल्क्युलेशन करावं लागतं. अच्छा. तर त्या पद्धतीनेच ते करावं. मात्र सर या ठिकाणी आणखी एक गोष्ट म्हणजे आपण आता सांगतोय आपल्या शोचं नावच आहे जिम करा जपून. तर तुम्ही काय सांगाल, प्रत्येकानं जिमला जाणं गरजेचं आहे का काही इतरही गोष्टी आहेत त्या करून ते आपली बॉडी बिल्ड करू शकतात असं काही आहे? नाही, जिमला जाणं गरजेचं आहेच सोडा, परंतु ज्यांना जमत नाही, प्रत्येकाचं शेड्यूल वेगवेगळं असतं, तर मी त्यांच्यासाठी सांगू इच्छितो कमीत कमी स्वतःसाठी 40 मिनिटं द्या. म्हणजे कशाही पद्धतीनं, अगदी तुम्ही ऑफिसला जरी जात असाल, समजा तुम्ही 20 मिनिटांमध्ये ऑफिसला पोहोचत असाल तर थोडं फिरून जा, चालत जा, कमीत कमी 40 मिनिटाचा चालण्याचा व्यायाम तरी करा. अच्छा. म्हणजे याच्यामुळे काय होईल की तुम्हाला जिम मध्ये जाण्याला टाइम नाही तर तो चालण्याचा व्यायाम तरी तुमचा होईल. नक्कीच. आणि याच्यामुळे तुमचं म्हणजे कुठला रोग तर जवळ येणारच नाही, पण तुम्ही सदृढ राहाल. नक्कीच. तर जिमची निवड कशी करावी हा एक मोठा प्रश्न आहे. जिमची निवड म्हणजे कशा बाबतीत? म्हणजे आपण जेव्हा जिम निवडतो, बऱ्याचशा जिम्स असतात, त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट देखील असतात, तर त्याच्यापैकी कोणती जिम आपण निवडावी, म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व इक्विपमेंट्स आहेत अशा पद्धतीची का साध्या बऱ्याचशा टाईपच्या जिम्स असतात, त्याविषयी सांगा. आता जर बघायला गेलं तर आता प्रत्येकाच्या बजेटप्रमाणे ते जात असतात जिममध्ये. म्हणजे अगदी 4-5 हजार, 500 रुपये फी पासून ते अगदी वर्षाचे पॅकेज जे असतात ते 18,000, 20,000, लाखांमध्ये आहेत. तर ते आपापल्या हिशोबाने जात असतात. तर मला असं वाटतंय वर्कआउट करत असताना आतमध्ये इक्विपमेंट कुठला आहे याच्यापेक्षा ती वर्कआउट करण्याची पद्धत जी आहे ती प्रॉपर असली पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी जे ट्रेनर आहेत ते त्यांना चांगलं त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. आता तिथे जर चुकीचाच तो व्यायाम केला तर तिथे इंजुरी त्याला होऊ शकते. नक्कीच. त्यामुळे कशा पद्धतीचं जिम जॉईन करण्यापेक्षा जिममध्ये गेल्यानंतर आपण वर्कआउटला सुरुवात कशा पद्धतीने करतो ही महत्त्वाची आहे. अच्छा. नक्कीच सर. आणखी एक गोष्ट म्हणजे जिममध्ये ॲडमिशन देताना जिमनं कोणत्या प्रकारची माहिती घेणं गरजेचं आहे? हा सर्वात एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा जिममध्ये तो नवीन मुलगा येत असेल तर त्याचे काही प्रॉब्लेम जर असतील तर ते पहिला त्याच्या फॉर्ममध्ये भरून घेतले पाहिजे. आणि मला तर असं वाटतं की कंपल्सरी त्याचे बॉडी चेकअप केलेला डॉक्टरांचा रिपोर्ट वगैरे त्याला असावा. नक्कीच. म्हणजे तोही घेणं एक गरजेचं आहे. हो, नक्कीच. आणखी एक गोष्ट म्हणजे सर या ठिकाणी आपण पाहतो जेव्हा आपण जिममध्ये जातो, जिममध्ये ॲडमिशन घेताना पर्सनल ट्रेनर घेण्यासाठी फोर्स केला जातो, म्हणजेच PT. आणि यासाठी पॅकेज देखील दाखवले जातात, पॅकेज फी देखील मोठी घेतली जाते. तर एक्स्ट्रा प्रोटीन घेण्याचंही म्हणजे त्यांना कंपल्शन केलं जातं. त्यामुळे एक प्रकारे जिम हा मोनोपॉली निर्माण करते असं वाटतंय का तुम्हाला? नाही. आता तुम्ही जर बघाल तर पूर्वीच्या काळी म्हणजे एक 10-12 वर्षापूर्वी बघितलं तर सप्लिमेंटचे एवढे प्रकार नव्हते. त्यावेळेला रेग्युलर डाईट घेऊन व्यायाम करायचे, आम्ही बॉडी बिल्डिंग हे करायचो. पण आता जे प्रोटीन पावडर्स वगैरे आलेला आहे तो एक प्लस पॉईंट आहे. म्हणजे जे सोर्स आम्हाला 50 अंडे खाल्ल्यानंतर एक ठराविक प्रोटीन मिळायचं, ते आता एक स्कूप घेतला की ते 50 अंड्यांचं प्रोटीन त्याच्यामधून मिळतं. हा एक फायदा आहे. पण याच्यामध्ये जर तो जिम जॉईन करत असेल तर त्याला 100% हाय प्रोटीनची गरज आहे. मग तो डाईट कशा पद्धतीने घेतो, त्याला दिवसभरामध्ये तो प्रोटीन कसा इनटेक करतो, त्याच्यावर कार्बोहायड्रेट्स कशी घेतो, त्याच्यावर ते डिपेंड आहे की त्याला सप्लिमेंट कशी घेतली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सप्लिमेंट जे आहेत ती अशी म्हणजे त्याच्या वयाच्या 16-17 वर्षानंतर जर तो चालू करणार असेल तर तो चालू करू शकतो. पण सध्याच्या मार्केटमध्ये बघितलं तर डुप्लिकेशन आणि फेक ह्याच्यामुळे सर्वात जास्ती तोटा होतोय शरीराचा. नक्कीच. सर आपण यावर आणखी मार्गदर्शन घेणार आहोत तुमचं. मात्र या ठिकाणी घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा जिम करा जपून.
ब्रेकनंतर या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जिम करा जपून हा शो आपण घेतोय कारण आपण पाहिलेले आहेत 2 घटना घडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. एक मुलगी आणि एक मुलगा यांचा जिम करताना, ट्रेनिंग करताना किंवा जिममध्ये व्यायाम करत असताना दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यामुळेच इथं काळजी घेण्याची गरज आम्हाला दिसली आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला मार्गदर्शन देतोय. सुहास खामकर सर देखील आपल्यासोबत आहेत. मात्र या ठिकाणी जिम करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भात फिजिओथेरपिस्ट डॉक्टर प्रिया पर्वते यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचा नागपूरचा प्रतिनिधी तुषार कोहळे यानं. जिम सुरू करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि जर का त्यांनी जिम सुरू केली तर जिम नंतर तर काय प्रोसेस झाला पाहिजे? अच्छा, ॲक्च्युली कसं असतं की जिम करणे आजकाल ही एक फॅडच झालं आहे. आपण ज्याला त्याला पाहतो की तो जाऊन जिम करून एक निदान बॉडी फिट राहते. एक तर वेळ नसतो, त्यामुळे कमी वेळात आपण खूप काही अचीव करू अशी प्रत्येकाला अपेक्षा असते. पण कुठेतरी आपल्याला काही मेडिकल इलनेस आहे का, प्रायर टू दॅट आपण जर ब्लड प्रेशर किंवा हार्ट रिलेटेड किंवा डायबेटिक इतर काही आपल्याला इलनेसेस आहेत का ते जर आपण थोडे चेक केले. बरेचदा आपल्या घरीच हे आजार उद्भवलेले असतात, तर हेरिडिटरी पण आपल्यात येण्याची संभावना असते. आणि हे सगळं बघून जर चेक करून आपण आपल्या जिम इन्स्ट्रक्टरला जर त्या गोष्टी सांगितल्या तर तो त्या अनुषंगाने आपल्याला नक्कीच मदत करेल. आणि इन्स्ट्रक्टरला सांगितल्यानंतरही ते अकॉर्डिंगली फॉलो करतात, चार्ट प्लॅन एक्सरसाइज करतात. आणि ड्युरिंग एक्सरसाइज जर आपल्याला कुठेही असं वाटलं की हे जे आपण एक्सरसाइज करतो आहे त्यात फटीग होतात आहेत मसल्स आपले, किंवा सिव्हिअर ब्रेथलेसनेस, किंवा आपल्याला जर जास्त हार्ट रेट फील होतोच आपला की तो अतिशय वाढला आहे, किंवा स्वेटिंग येणे, ह्या सगळ्या जर काही गोष्टी अनुभवता येत असतील, म्हणजे लक्षात येतात आपल्याला करता करता, तर हे आपण आपल्या जिमला इन्स्ट्रक्टरला सांगायला हवं. इन्स्ट्रक्टर जे आहेत त्यांना याविषयी जर व्यवस्थित माहिती असेल आणि ते तुम्हाला जर या बाबतीत मदत करू शकत असतील तरच तुम्ही ते जॉईन करायला हवं. आणि देअर आर प्रोग्राम्स की जे शेड्यूलमध्ये व्यवस्थित तुमच्या याच्यावर लोड न येता अचीव करता येतात. तर ती थोडा पेशन्स लागतो. जिममध्ये आपण गेल्यानंतर लागलीच जो रिझल्ट हवा आहे इमिजिएटली तो मिळणार नाही, जसा एक्सरसाइजमध्ये पण असतो. पण हेच आहे की आताताईपणा नको. कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह तुषार कोहळे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. दरम्यान यावर मार्गदर्शन करण्यासाठी मिस्टर एशिया सुहास खामकर देखील आपल्यासोबत आहे. सर, आपण पाहिलेलं आहे फिजिओथेरपिस्ट याविषयी काय म्हणतात आणि त्यापूर्वी देखील आपण काही चौपाल घेतलेले आहेत. तर सर, तुम्ही सांगा, जेव्हा आपण जिमसाठी जातो किंवा इतरही वेळेस एक्स्ट्रा प्रोटीनची आवश्यकता असते का आपल्याला, किंवा व्यायाम करताना हे कितपत आवश्यक आहे? नाही, प्रोटीनची गरज तर आहेत. तो ज्यावेळी जिममध्ये जात असतो त्यावेळेला तो एक्स्ट्रा काम करत असतो, त्याची बॉडी एक्स्ट्रा काम करत असते. तर रेग्युलर जे म्हणजे लाईफ असते त्याच्यापेक्षा तो वेगळं काहीतरी करतो, त्यामुळे त्याला प्रोटीनची आणि कार्बोहायड्रेटची त्याला जास्त प्रमाणात गरज असते. त्यावेळेला त्यांनी रेग्युलर डाएटमधून सुद्धा आणि सप्लिमेंट्स मधून सुद्धा दोन्ही प्रकारे तो घेऊ शकतो. अच्छा. तर सर, आणखी एक गोष्ट म्हणजे सध्या जिमचं फॅड प्रचंड वाढलेलं आहे, त्यामुळे त्याला व्यापाराचं स्वरूप देखील आलंय. त्यामुळं व्यायाम करणाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होतंय असं तुम्हाला वाटतंय का? दुर्लक्ष होते म्हणण्यापेक्षा ना, मला असं वाटतंय की मी तुमच्या माध्यमातून जेवढे जिम्स आहेत वाले जे बघत असतील त्या सर्वांना मला सांगावं असं वाटतंय की आपल्या जिममध्ये जेव्हा आपण ट्रेनर तुम्ही ठेवत असाल, त्याला अपॉइंट करत असाल, त्यावेळेला त्याचं नॉलेज किती आहे हे प्रत्येक जिमच्या ऑनरनी चेक केलं पाहिजे. आणि जे नॉलेजेबल जे ट्रेनर आहेत त्यांनाच ठेवलं पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये अशा घटना घडू नयेत किंवा एखाद्याचा जीव असा गमवू नये असं मला वाटतंय. अच्छा सर, आणखी एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण जिममध्ये जातो किंवा जाण्याआधी देखील काही वॉर्मअप करणं आवश्यक असतं का? हो, जिममध्ये गेल्यानंतर सुरुवातीला मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं पहिला स्ट्रेचिंग करावी, मग वॉर्मअपला सुरुवात करावी आणि मग व्यायामाची सुरुवात केल्यानंतर जेव्हा व्यायाम पुन्हा संपतो त्याच्यानंतर सुद्धा पुन्हा स्ट्रेचिंग केली पाहिजे. नक्कीच. आणि जिमला जाण्यापूर्वी कोणती तयारी करायला हवी? समजा जर कोणाला जिम लावायची आहे त्याच्यापूर्वी काही तयारी करावी लागते का? याच्यामध्ये कसं आहे, जिमला जायचं असेल तर त्याचं रेग्युलर प्रमाणे त्याचं पाणी, अच्छा, सप्लिमेंट असतील तर तो सप्लिमेंट घेऊन जाऊ शकतो. आणि जिममध्ये त्याचे जे कम्फर्टेबल जे असे कपडे आहेत तशा पद्धतीचे पाहिजे. शक्यतो ते कॉटनमध्ये असले तर त्याला जास्त घाम येणं किंवा जास्त म्हणजे जास्त प्रमाणात त्याची बॉडी टेम्प नाही होणार या पद्धतीने अशी त्यानं कपडे वापरले पाहिजेत. आणि व्यायामाला सुरुवात केली पाहिजे अशा पद्धतीने.
नक्की सर, आणखी येणार आहोत आम्ही तुमच्याकडे. मात्र मुंबई आणि नाशिकच्या घटनेनंतर जिममध्ये जाणाऱ्या तरुणांना काय वाटतंय हेही पाहूयात. जिम करताना कसं प्रॉपर ट्रेनरच्या जे आहे ऑब्झर्वेशन खाली करावं आणि जिम कसं जेवढं आपल्याला झेपतं तेवढंच करावं आणि जिम करायच्या आधी जे प्रॉपर डाएट घ्यायला पाहिजे ते घ्यावं. जिम करायच्या आधी वॉर्मअप करावा 15 मिनटं आधी, नंतर मग स्ट्रेचिंग वगैरे करावं. या सगळ्या जर गोष्टी आपण पालन केल्या तर मला नाही वाटत की जिम केल्याने कोणते ॲडव्हर्स इफेक्ट होते म्हणून. आता काय नवीन जे मुलं जिम लावतात ते काही विचार करत नाही की म्हणजे त्यांच्या मनात काय असते की आपल्याला बॉडी बनवायची आहे, पण त्याच्या अगोदर त्यांनी काय प्रिकॉशन घेतले पाहिजे ते म्हणजे एक्सपर्ट कोचला विचारून त्यांनी त्याच्यावर अमल करायचं, मग ते सुरू करायचे. हम लोग ज़्यादा करके सवेरे मॉर्निंग के टाइम में, जैसे मॉर्निंग के बैचेस में कुछ खा के आने के लिए लगाते हैं, जिससे कि बॉडी में एनर्जी रहे, अच्छे से मार पाए, वीकनेस ना आए. सबसे मेन 1-8 घंटे पहले आए और हल्का वेट मारने लगा थे पहले स्टार्टिंग में. भारतीय शैली में सोचे कि अपन 2 दिन में सलमान खान बन जाए, पर उसके पीछे डाइट का बहुत बड़ा हाथ रहता है. एक्सरसाइज करना ज़रूरी है पर डाइट भी उतना ज़रूरी है. अभी आजकल के सब वो बाहर जाते कुछ भी खा लेते हैं, पेट भर जाते, बस हो जाता है. आजकालच्या ह्याच्यात मुलं वेगवेगळ्या वस्तू खातात बॉडी लवकर बनवायसाठी, किंवा काही खातात किंवा ट्रेनरचं न सांगता बाहेरून काही मागवतात, तर त्याच्यामुळे काही पण होऊ शकतं. तर तुम्ही ट्रेनरच्या ह्याच्यानी केलं ना तर काही होणार नाही. दरम्यान पुन्हा आपण या ठिकाणी मिस्टर एशिया सुहास खामकर यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. सर, आणखी एक गोष्ट म्हणजे आपण तरुण जे आहेत त्यांना तर बॉडी बिल्डिंगचं हे क्रेज आहे त्यांची, मात्र आपण पाहतो 30-40 नंतर काही लोक आपलं वजन कमी करण्यासाठी देखील जिममध्ये जातात. त्यांच्यासाठी काय सांगाल, त्यांनी कशी काळजी घ्यावी? मला वाटते त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा कार्डिओ आहे. त्यांनी जेव्हा जिम जॉईन करतील त्यावेळेला अगदी म्हणजे सुरुवातीला कमी प्रमाणात आणि दिवसाला मग प्रत्येक दिवसाला थोडा करून असा कमीत कमी त्यांनी 40 मिनटं वॉक केला पाहिजे. आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे आणखीन टाईम असेल तर मग क्रॉस ट्रेनर, सायकलिंग हे जे प्रकार आहेत हे करावेत. आणि त्यांचं एक ठराविक वेट डाऊन झाल्यानंतर मग त्यांनी वेट ट्रेनिंगकडे जाऊ शकतात. अच्छा, नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल. आणि आमचा जो शो आहे जिम करा जपून, यामध्ये कशा प्रकारे स्वतःला जपायला पाहिजे ते तुम्ही सांगितलेलं आहे, त्याबद्दल आणखी एकदा खूप खूप धन्यवाद. आणि एकूणच व्यायाम हा गरजेचाच आहे, मात्र त्यासाठी योग्य मार्गदर्शन हवं आणि त्याहीपेक्षा झटपट बॉडी मिळवण्याचा अट्टाहास हा जीवावर बेतू शकतो. त्यामुळं व्यायाम करा, मात्र सावधतेनं. सर, तुमचं या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल पुन्हा एकदा आभार. आणि यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.